आपण आज 7 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या कार्तिकी फ्रूट फार्म मुक्काम पोस्ट केळसांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहोत. आणि ही जी आपली बगीचा आहे या ठिकाणी आपण 4 प्रकारचे पिकं एकाच शेतामध्ये घेतलेले आहेत. हा आपला ब्लॅक डायमंड पेरू आहे. याचा जो काही पानांचा कलर आहे अगदी चॉकलेटी कलरचा, अशाच पद्धतीचं वरतून फळाला आणि आतूनही फळांना तसाच रंग असणारा हा पेरूला पण फुटवे निघायला लागलेले आहेत. अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी आपण याची लागवड केली होती. त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये येवला या ठिकाणाहून आपण आणून कांदे आणलेले होते तिथून आपण बियाण्यासाठी, आणि त्यांची पण लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे. ते सुद्धा जोमात आहेत. अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीचे कांदे आहेत. त्याचबरोबर तिसरं जे पीक आहे आपल्याकडे ते आहे इथं ड्रॅगन पण जुनी इथं बाग होती ती काढून आपण आता नवीन व्हरायटीची या ठिकाणी लागवड केलेली आहे. आणि मागे जे उंच झाडं दिसत आहेत ते आहेत आपले खजूरचे झाडं. आता खजूरचंही पॉलिनेशन सुरू झालेलं आहे. खजूरच्या झाडांनाही फळं निघायला सुरुवात झालेली आहे. आपण त्याचं पॉलिनेशन करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यापासूनही आपल्याला यावर्षी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळेल. शेतीमध्ये जर नवीन प्रयोग केले तर नक्कीच आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. फक्त मेहनतीची गरज आहे, ठाम विश्वासाची गरज आहे. ते होईल की नाही हे म्हणण्यापेक्षा मी करूनच दाखवल अशा जिद्दीनं जर आपण काही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच त्या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि त्याचंच हे आमचं KGF ॲग्रो जे आहे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या ठिकाणी आपण जे काही फळपिकं लावले ते सर्व यशस्वी करून दाखवलेले आहेत. आणि हा कांदा आहे हा सुद्धा चांगल्या पद्धतीने आला आहे. ड्रॅगनचे तर आपण 10 वर्षापासून फळं घेतोय आणि खजूरला आता हे 3रं वर्ष आहे फळांचं. खजूर लावून 5-5.5 वर्ष आपल्याला पूर्ण झालेले आहेत. 3रा सीझन आपला खजूरचा सुरू होत आहे. मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीची खजूर आली होती. यावर्षीही अगदी 8-8, 9-9 घड आत्ताच एका झाडावरती निघालेले आहेत. आणखी सुद्धा 2-2, 4-4 घड निघतील. म्हणजे 8-10-12पर्यंत घडं यावर्षी झाडांना निघतील. चांगल्या प्रकारचं उत्पन्न खजूरचं सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि जर पूर्ण बागेवर जर नजर मारली आपण तर अगदी एकदम सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. कांदे, ब्लॅक डायमंड, ड्रॅगन आणि त्याच्यावरती म्हणजे 4 टप्प्यामध्ये आहेत. अगदी खालच्या टप्प्यामध्ये कांदा आहे, दुसरा टप्पा ब्लॅक डायमंड पेरू, त्याच्या थोड्या उंचीवरती ड्रॅगन फ्रूट आणि त्याच्यापेक्षा उंचीवरती खजूर. अशा पद्धतीचं मिश्र फळशेतीचं आपण नियोजन आपल्या बागेमध्ये केलेलं आहे. आपणही आपल्या शेतामध्ये असे नवीन प्रयोग करून हमखास उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर ज्यामधून उत्पन्न मिळणार नाही अशा कोणत्याही शेतीच्या मागं लागण्यापेक्षा ज्यामधून आपल्याला हमखास असं उत्पन्न मिळेल अशाच झाडांची किंवा फळझाडांची लागवड आपण केली पाहिजे, जेणेकरून आपला आर्थिक विकास होईल आणि आपल्याला मानसिक समाधान पण लाभेल. त्या उद्देशानंच आपण ह्या फळबागा लावलेल्या आहेत आणि आपण त्या सक्सेस पण करून दाखवलेल्या आहेत. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला जे 4 पिकांविषयी एकत्रित पद्धतीची माहिती दिली त्यातील पहिल्या पिकाबद्दल बोलतो. पहिला आपण ब्लॅक डायमंड पेरू नवीन लागवड आहे आणि येत्या वर्षभरामध्ये यापासून आपण उत्पादनाला सुरुवात करत आहोत. त्यातला दुसरा विषय जो आहे कांदा लागवड, याची आपण जानेवारीच्या सुरुवातीला लागवड केलेली आहे. कांदा बियाण्यासाठी ब्लॅक डायमंडच्या पेरूच्या बाजूनेच आहे त्या जागेत आपण कांदा बियाण्यासाठी कांद्यांची लागवड केलेली आहे. आणि या कांदा बियाण्याच्या जो लागवडीचा प्रयोग आहे हा आपला पहिलाच प्रयोग असून सुद्धा आपण अतिशय यशस्वीपणे हा राबवला. आणि या प्लॉटमधून आपल्याला जवळपास 200 किलो बियाणे झालेले आहे. आणि चांगल्या रेटमध्ये याची जर विक्री झाली तर यापासून आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन होईल. जरी हा आपला पहिला प्रयोग असला तरी आपण तो नक्कीच यशस्वी करून दाखवला आणि त्यापासून आपण अतिशय दर्जेदार असं कांद्याचं बियाणंही उत्पादित केलेलं आहे आणि ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यानंतर हे कांद्याच्या नंतर 3रा जो विषय आहे तो आहे आपला खजूर शेतीचा.
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पॉलिनेशन केल्यानंतर आपण झाडं पाहिली तर त्या पॉलिनेशन केलेल्या झाडांना लागलेली फळे पहा. हे खुनेजी जातीचं झाड आहे आणि एका झाडावरती कमीत कमी 150-200 किलोपर्यंत खजूर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच शेतामधील हे पीक आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं याचं उत्पादन आपल्याला मिळत आहे पहा. आणि या खजूरमधून सुद्धा आपल्याला लाखो रुपयाचं उत्पादन मिळेल. त्याच्या खालीच पहा ड्रॅगन वगैरे तुम्हाला दिसत आहे. आणि जी काही खजूर आली आपली ती पण अतिशय गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या क्वालिटीची खजूर आपल्या बागेमध्ये आपल्याला लागलेली दिसते. त्यानंतर पहा चौथं पीक जे आहे ते आहे ड्रॅगन फ्रूटचं. खजूर आता संपते आणि लगेच आपल्याला ड्रॅगन तोडणीस येत आहे पहा. खजूर संपल्यानंतर खजूरचा पहिला तोडा जो आहे तो संपला आणि खजूरच्या एंडबरोबर ड्रॅगनचा पहिला तोडा आपला सुरू होत आहे. म्हणजेच 4ही पिकामधून आपल्याला चांगलं उत्पादन मिळत आहे. फक्त आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. यश हे नक्कीच मिळेल. धन्यवाद.